नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। महाराज अशोक विचार व विकास मंच संचालित धम्मदायत बुद्ध विहार केशवनगर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंतीनिमित्त डॉक्टर श्रीपाल सबनीस प्रमुख वक्ते होते। संविधानाचे रक्षण करणे हे बहुजनांचा हक्क आहे, पण सर्व जाती धर्माच्या लोकांचे कर्तव्य आहे। डॉक्टर श्रीपाल सबनीस त्यासाठी बहुजन समाज त्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, पण सर्व जाती धर्माच्या लोकांचे आद्य कर्तव्य आहे की संविधान जपणे। जर आपण असे कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना संविधानाला धक्का लागला तर देशात खूप मोठी समस्या निर्माण होईल, असे सबनीस म्हणाले। बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक सर्व कलमे लिहिली आहेत। खरा बाबासाहेब तुम्हाला समजून घेण्यासाठी त्यांची अनमोल ठेव जो आहे तो आपण वाचला पाहिजे। काळाप्रमाणे खूप मोठे आंबेडकर चळवळीमध्ये बदल झालेले आहेत। तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण होत आहे। मेणबत्ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते अशा दीप प्रज्वलन डॉक्टरांच्या हस्ते होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतात पुस्तके वाचू दिली जात नव्हती। ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली जात नव्हती त्याच व्यक्तीने भारताचे संविधान लिहिले की ज्याने भारत ज्या संविधानाने भारत देश चालतो अशा महामानवाची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी सर्व उपासकांना आणि उपासिकांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण बुद्धवंदनेने घ्यायची आहे, पंचसूत्री स्मरणाने घ्यायची आहे, बनतेजीसाठी याचना करायची आहे। अपराधं
खमतु मे वन्दे तदीयम्पि उपासवन्नामि वन्दे त्वरप्तेन मह्यं कृतं सर्वम् अपराधं खमतु मे वन्दे ओकासहं वन्दे त्रिचरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं देतमे वन्दे द्वितीयम्पि ओकासहं वन्दे त्रिचरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं शीलं देतमे वन्दे तृतीयम्पि ओकासहं वन्दे त्रिचरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं शीलं देतमे वन्दे। अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सभासद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप या सर्व नेत्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी अधिक वेळ न घेता मी योगेशजी यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय सूचना करावी. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जे महामानव परिवर्तनासाठी झटले त्यांना अभिवादन करतो. ज्याप्रमाणे मोत्याशिवाय माळेला महत्व येत नाही, ज्याप्रमाणे गोळीशिवाय उसाला महत्व येत नाही, ज्याप्रमाणे सुगंधाशिवाय फुलाला महत्व येत नाही, त्याचप्रमाणे अध्यक्षाशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला महत्व येत नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सगळ्यांच्या परिचयाचे धम्मदायात बुद्ध विहार या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय धाईंजे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद योगेशजी. धम्मराज अशोक विचार व विकास मंचाचे अध्यक्ष आदरणीय DN धाईंजे सर यांची अध्यक्षीय सूचना त्यांनी केलेली आहे. त्यांना अनुमोदन देण्यासाठी मी महादेवजी दमनी यांना निमंत्रित करत आहे. माननीय योगेश वानकरजी यांनी मांडलेल्या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे. अध्यक्षाची जी सूचना मांडली त्यानुसार मी अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. पुढील कार्यक्रम सूत्रसंचालक किशोर समिंदर यांनी सुरू करावा असं मी त्यांना विनंती. धन्यवाद सर. आपल्याला पाहुण्यांचं खूप ऐकायचं आहे, परंतु प्रोटोकॉल प्रमाणे आपण हे करत असतो. तर मी पाहुण्यांचा परिचय देण्यासाठी जमदाडे सरांना मी निमंत्रित करतो की त्यांनी थोडक्यात पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. आदरणीय प्राध्यापक जमदाडे सर. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि आज ज्या महामानवाची जयंती आहे, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आपल्या सर्व महामानवांच्या प्रतिमा आणि त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मंचकावर उपस्थित असलेले पूज्य भंतेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष धाईंजे सर आणि या केशवनगर मधील तमाम आलेले सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनी,
आज आपल्याला या ठिकाणी जे प्रमुख असे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा एक या ठिकाणी औपचारिक असा फक्त परिचय या ठिकाणी करून देण्याची गरज आहे. अन्यथा सरांचा परिचय या महाराष्ट्रातल्या अभ्यासीय क्षेत्रातील असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, साहित्य क्षेत्रातले असो, तमाम जनतेला सरांचा पूर्णपणे परिचय आहे. ही औपचारिकता म्हणून या ठिकाणी सरांचा परिचय. सरांचं नाव प्राचार्य हे त्यांचं पद, डॉक्टर श्रीपाल मोहन सबनीस हे नाव, त्यांचं गाव ते मराठवाड्यातील लातूर जिल्हा, निलंगा तालुका आणि त्यांचं जे इडळी नावाचं जे गाव आहे या ठिकाणी हाडोळी नावाचं त्यांचं जे गाव आणि त्या अशा ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये त्यांच्याकडे साधारणतः म्हणजे 250 एकरची अशी शेत जमीन आणि एक गावची फाटीलकी, निजामाच्या रजाकार काळातला हैदराबाद संस्थान, त्या काळातल्या अशा परिवारामध्ये सतत कुटुंबातले हे सरांचं व्यक्तिमत्व. मनुष्य भारत या ठिकाणी पुढे नावाने मोठा होतो म्हणण्यापेक्षा तो आपल्या कर्तृत्वाने कसा मोठा होतो. सरांनी या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने, माणसं नावाने मानत नाहीत तर माणसं कर्तृत्वाने नाव त्यांचं महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. आणि असंच त्यांचं शिक्षण MA PhD बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथावर पुणे विद्यापीठातून त्यांनी PhD ही डिग्री प्राप्त केलेली आहे. आणि उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठ, जळगावचं धुळे या ठिकाणचं विद्यावर्धिनी महाविद्यालय, त्या ठिकाणचं प्राचार्य त्या महाविद्यालयाचे, आणि महाराष्ट्रामध्ये की एवढे व्याख्यान सरांनी दिलेत, जवळजवळ 800 तर लेख लिहिले वेगवेगळ्या नियतकालिकात, वर्तमानपत्रात. हे प्रचंड वेगवेगळ्या विषयावर लेख लिहिले. व्याख्यानात अनेक ठिकाणी व्याख्यान आहेत, असे काही या ठिकाणी आकड्यात सांगता येणार नाहीत एवढे अगणित व्याख्यान लिहिले. 66 पुस्तकं लिहिले, ग्रंथ. हा एक विद्वान हे काम करू शकतो आणि अभ्यासकाचंच काम आहे हे सबनीस सरांनी या महाराष्ट्रामध्ये सिद्ध करून दाखवले की एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा मुलगा देखील प्रस्थापितांच्या या सगळ्या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं विश्व निर्माण करू शकतो. आणि या आपल्या लेखणीतून आपल्याला पाहिजे तसे समाजाला मार्गदर्शन करू शकतो. ज्याच्या हातात जी लेखणी आहे ती जगात देखणी असते असं दादांनी म्हटलेलं आहे. ही लेखणी सरांनी खरोखर चालवली जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांवरचे आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्यातले जे काही संभ्रम आहेत, खरं काय आणि खोटं काय, जगामध्ये 2च प्रश्न आहेत, खरं आणि खोटं. यावर सरांनी जे काही चिकित्सा केली, जे काही मांडणी केली ते निश्चित या देशातल्या या सगळ्या अभ्यासकांना एक चॅलेंज ठरली. आणि सरांनी त्यावर परखडपणाने, बिनधास्तपणे पुणे येथे भरलेलं 19वे साहित्य संमेलन पुणे पिंपरी चिंचवडला, त्या साहित्य संमेलनामध्ये सरांचे खूप 125 पानाचं भाषण होतं. आणि तिथून सरांचं जे काही भाषणं गाजली आणि चर्चा, परिसंवाद, तुम्ही गुगलवर जा, युट्यूबवर जा, सगळीकडे या ठिकाणी एवढा मोठा काही परिचय. त्यांना 100च्या वर तर पुरस्कार आहेत, मान सन्मान आहेत. 300 पुस्तकाला वेत्रांच्या नवोदित जे लेखक आहेत, कथा, कविता, साहित्य, लेखन, विचार असे ग्रंथ जे ज्यांनी लिहिले 300 लोकांच्या म्हणजे टेंटेटिव्ह अशा 300 लेखकांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. हे साधं सुद्धा काम नाही. तर या ठिकाणी सरांचं चिंतन, अभ्यास, वाचन आणि वक्तृत्व एक अफलातून असं आहे आणि एक झपटलेलं व्यक्तिमत्व ज्ञानाने
प्रकांड अशा अभ्यासाने आणि जनहिताच्या कल्याणासाठी, जनतेचं समन्वय साधण्यासाठी, मग बौद्ध धर्म असो, हिंदू धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, मुस्लिम धर्म असो, या सगळ्यांचा समन्वय सरांनी साधलेला आहे आणि प्रत्येक विषयाची चिकित्सा केली आणि त्यातून त्यांनी हे ग्रंथ मांडले. अनेकांच्या कुठल्याही भीडभाड न ठेवता त्यांनी जे सत्य आहे ते या ठिकाणी मांडलं आणि हा समाज, हा राष्ट्र, हा देश घडवण्याचं काम बाबासाहेबांच्या स्वप्नातला अखंड एकात्मतेचा इंटिग्रेशन असलेला, एकात्म असलेला भारत कसा असावा हे सरांनी आपल्या लेखनातून साकारलं. तेव्हा हा सरांचा या ठिकाणी औपचारिकचा परिचय, त्यांच्या वाणीचा आपल्याला या ठिकाणी अनमोल अशी वाणी आपल्याला ऐकायची आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा परिचय थांबवतो आणि पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचा सत्कार धम्मदायक बुद्ध विहार केशवनगर चे अध्यक्ष दीपकजी माने. अभिवादन. या मंचावर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि भंतेजी तसेच या कार्यक्रमाचे वक्ते आणि आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे समोर बसलेले ग्रामपंचायतचे सदस्य अशोकजी भंडारी आणि तसेच सर्वच आमचे सहकारी मित्र, त्याच्यामध्ये आमचे व्यंकटजी भंडारी आहेत, सतीशजी शिरवाळे आहेत, पांडुरंगजी चव्हाण आहेत, जतकर साहेब आहेत. बरंच या ठिकाणी मान्यवर केशवनगरचे उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आणि आपल्या विहाराचे सर्व उपासिका आणि उपासक. आज या ठिकाणी विहाराबद्दल जे सांगण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे, कारण मी सुरुवातीपासून विहाराशी निगडीत आहे आणि आपल्या संस्थेचेही निगडीत आहे. 2001ची आमची या ठिकाणी स्थापना आहे. ज्यावेळेस केशवनगरमध्ये छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये समाज आपला विखुरलेला होता आणि ते एकदा आम्ही असं सहज बसलो दाईंचे सर आम्ही सर्वजण की आता या समाजाला एकत्र आणायचं कसं. तर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक घरात जायचं आणि त्या घरात जाऊन वंदना घ्यायची. असं करत करत प्रत्येक घर, एक घर, दोन घर असे जोडत आम्ही भरपूर असे समाज जोडला आणि एक छोटंसं या ठिकाणी विहार त्याच्या माध्यमातून निर्माण झालं आणि ते छोटं करता करता आज या चांगल्या मोठ्या रूपाला आलं. त्यावेळेस आपल्याकडे जागा नव्हती, परंतु ज्यावेळेस आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण ज्यावेळेसचे सरपंच असतील अजित काका गायकवाड यांचं कार्यालय होतं, ते कार्यालय आपण घ्यायचो. तर त्या कार्यालयामध्ये आपण खूप चांगले कार्यक्रम केले. तर त्यावेळेस आपण बरेचसे वक्ते, आता जसे महान वक्ते आलेले त्याच पद्धतीने आपण त्या सुरुवातीला प्राचार्य शिवाजीराव भोसले आणले, श्रीराम लागू असतील, तसेच रामनाथ चव्हाण साहेब असतील, श्रीमंत कोकाटे असतील, रतन सोनाग्र असतील, असे असंख्य चांगले आपण या ठिकाणी वक्ते आणलेत. आजही आपल्याला सर्वांना एक चांगलं ऐकण्यासाठी श्रीपाल सबनीस सर आलेले आहेत, हे चांगलं आपल्यासाठी भाग्य आहे. आणि मंडळाच्या बद्दल सांगायचं म्हणजे की या ठिकाणी एक चांगली आपल्याला जागा भेटलेली आहे. या जागेला आपल्याला आमदार साहेबांनी छान असा निधी दिलेला आहे. आपण खरंच त्या निधीचा, या जागेचा आपण चांगला उपयोग करणार आहे भविष्यामध्ये. आपला या ठिकाणी उद्देश आहे की या ठिकाणी MPSC UPSCच्या मुलांसाठी आपण चांगले एक अभ्यासिका असतील आणि लहान मुलांना चांगले संस्कार वर्ग असतील, असे चांगले उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत. आणि या पद्धतीत आम्ही आतापर्यंत म्हणजे गेले 20 ते 22 वर्षे या केशवनगरमध्ये छोट्या प्रमाणात का होईना या ठिकाणी आम्ही चांगलं काम करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या जयंतीच्या निमित्ताने आज गवाही देऊ शकतो की या भूमीतून आम्ही नक्कीच केशवनगरला एक चांगला संदेश देऊ आणि केशवनगरला अभिमान वाटेल असं या भूमीमध्ये असे चांगले कार्यक्रम करू. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. दुःखमुक्तीचा ध्येयवाद यांनी आयुष्यभर
पेरला ते महाकारुणी गौतम बुद्धाच्या विचारांना, प्रतिमेला आणि कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. दलित मुक्ती ते मानव मुक्ती हे सर्व प्रवाह ज्यांनी हयात समर्पित व्यक्तित्वातून जोपासले त्या महाकारुणी गौतम बुद्धासह बाबासाहेब आंबेडकरांना हे मी वंदन करतो. परमादरणीय बंटीजी, आदरणीय सन्माननीय दिलीपराव, उपाध्यक्ष सन्माननीय कांबळे, या बौद्ध विहार समितीचे प्रमुख दीपक माने, सन्माननीय पाटील, सन्माननीय प्रधान, सन्माननीय जटकर, सन्माननीय चव्हाण, सन्माननीय शिंदे, सन्माननीय कांबळे, त्याचबरोबर सन्माननीय भंडारी, सन्माननीय सोनवणे, PSI सन्माननीय कांबळे, मेजर कांबळे आणि माझ्या माता भगिनी आणि बंधू भगिनी, मी समाधान व्यक्त करतो की बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं अभिवादन करण्याची मला संधी आपण प्राप्त झाली. या प्रसंगी बुद्धाच्या पवित्र भूमीमध्ये या केशवनगरचा चेहरा बदलण्याचा, समृद्ध करण्याचा, संपन्न करण्याचा आपण प्रयत्न गेली अनेक वर्ष करत आहात. कोरोनाच्या काळामध्ये या बुद्धविहारची उभारणी झाली. आदरणीय दिलीपरावांनी निश्चयनं गेल्या अनेक वर्षापासून ही तपश्चर्या रुजवली. या गावचा, या परिसराचा चेहरा बदलण्याचा अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न केला. शिवाजीराव भोसले पासून ते साळुंक्यांपर्यंतचे सर्व मान्यवर, सर्व जाती धर्माचे मान्यवर आपण निमंत्रित करून एक बहुसांस्कृतिक एकतेचा आदर्श, गौतम बुद्धांना अभिप्रेत असणाऱ्या समतावादाची पेरणी आपण सर्व मान्यवरांच्या मार्फत आणि उपस्थितीमध्ये केली. बौद्ध उपासक आणि उपासकांसाठी प्रार्थना आणि वंदना करण्यासाठी एक पवित्र अशा प्रकारची जागा आपण भव्यदिव्य अशा स्वरूपात उभी केली. याबद्दल मी सर्व समितीचे, सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. मित्रहो, लोकशाहीचा प्रयोग भारतामध्ये गेल्या 75 वर्षापासून चालू आहे. हा प्रयोग यशस्वी व्हावा, सर्व पातळीवरती अत्यंत संपन्न व्हावा आणि ज्याला जे पाहिजे ते मंगलमय व्हावं, अशा प्रकारची सदिच्छा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून उतरलेली आहे. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. त्या संविधानाच्या प्रकाशात, संविधानाच्या साक्षीनं आपण व्यक्ती जीवनाची, कुटुंब जीवनाची, राष्ट्र जीवनाची वाटचाल करतो आहोत. या वाटचालीमध्ये अजूनही काही कमतरता आहेत, उणीवा आहेत, त्रुटी आहेत. त्या आपल्या वर्तणुकीच्या संदर्भात, विचाराच्या संदर्भातल्या
त्रुटी आणि उणीवा आहेत. संविधान मार्गदर्शक आहे. आपण त्या सूत्रानुसार चालण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अजूनही आपण कमी पडतो आहोत. बाबासाहेबांनी अफाट देश बंधुता, स्वातंत्र्य आणि समतेच्या सूत्रानं बांधून ठेवला. प्राचीन काळापासून अनेक जाती धर्म या ठिकाणी भारतात नांदले. त्या सर्वांना एकत्र नांदण्याची दीक्षा बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेली आहे. धर्म वेगळे वेगळे, आपल्या समाजाला वेगळा धर्म आहे, पण बाबासाहेबांच्या संविधानाला धर्म नाही. धर्म नसलेलं संविधान आणि धर्म असलेला समाज या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलो आहोत. संविधान बदलणार नाही, आता समाजानं बदललं पाहिजे. बहुधार्मिक समाज, पण एकाही धर्माचं कुंकू न लावणारं संविधान, हे संविधानाचं वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांना ज्ञान होतं आणि म्हणून सर्व धर्माच्या श्रद्धा आणि स्वातंत्र्य, उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मान्य केलं आणि ते लिहून ठेवलं. आपण आपल्या धर्माप्रमाणे खरंच वागतो आहोत का? मला असं वाटतं की आपण अधर्मानं जास्त वागतो आहोत. पण सध्याचं चित्र आपण बघितलं तर प्रत्येक धर्म अधर्माच्या रूपात, स्वरूपात, कर्मकांडाच्या रूपाने तो उरलेला आहे. खोटा धर्म हाच खऱ्या धर्माची भूमिका घेऊन वेश पांघरून तो आवरतो आहे. आणि म्हणून भारताच्या लोकशाहीला कधी नव्हे एवढा धोका निर्माण झालेला आहे. हिंदू राष्ट्र संविधानामध्ये कुठेच नाही, तरी मोठा आवाज, भोंग्यापेक्षा मोठा आवाज हिंदू राष्ट्राचा ऐकू येतो आहे. अभिमानानं लोक सांगतायत आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. बाबासाहेब आणि 299 लोकांच्या घटना समितीनं कधीही हिंदू राष्ट्राचं समर्थन केलेलं नाही. हिंदू राष्ट्र संकुचित राष्ट्र आहे आणि भारताचा अजेंडा, भारताचा संविधानाचा परिप्रेक्ष्य हा व्यापक आहे. किंबहुना संविधानाला धर्मच नसताना हे हिंदू राष्ट्र आलं कुठून? मुठभर लोकांच्या मेंदूतून ही हिंदू राष्ट्राची कल्पना पुढे आलेली आहे. पण हे हिंदुत्व खरं आहे का, शुद्ध आहे का? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये नकाराचे अर्थ लपलेले आहेत. हे गांधीचं हिंदुत्व आहे का? हे विवेकानंदांचं हिंदुत्व आहे का? मुळीच नाही. गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवायचे. मी सनातनी हिंदू आहे, हे महात्मा गांधींचं वाक्य आहे. पण सनातनी गांधीला सनातनी प्रवृत्तीच्या कट्टर हिंदूवाद्यांनी, नथुराम गोडसे या नालायक नीच माणसानं संबंध भारताच्या साक्षीनं गोळ्या घालून ठार मारलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, नियमाप्रमाणे, संविधानानं दिलेल्या घटनेप्रमाणे मारेकऱ्याला फाशी झाली. हा मारेकरी महात्मा गांधीचा मारेकरी आहे. एवढंच नव्हे तर खऱ्या खुऱ्या हिंदुत्वाचा सुद्धा मारेकरी आहे. गांधीचं हिंदुत्व हे शुद्ध हिंदुत्व आहे. सर्व धर्माच्या लोकांना पोटात घालणारं हिंदुत्व आहे. मुसलमानाचं माणूस पण समजून घेण्याची ताकद महात्मा गांधीच्या हिंदुत्वामध्ये आहे.
अहिंसावादी हिंदुत्व, बंधुतावादी हिंदुत्व, समंजसपणाचं हिंदुत्व, परिपक्व हिंदुत्व ही गांधीच्या हिंदुत्वाची ओळख आहे. तीच ओळख विवेकानंदांच्या हिंदुत्वाची सांगता येते. राष्ट्रीय पुरुष म्हणून विवेकानंदांना मान्यता दिलेली आहे संबंध देशांनी. आपल्या आश्रमामध्ये मुसलमान विद्यार्थी असताना मोहम्मद खान त्याचं नाव, विवेकानंदांनी मोहम्मद खानच्या धर्मामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नका असं आपल्या अनुयायांना सांगितलेलं होतं. त्याला मुस्लिम धर्माचं स्वातंत्र्य आहे आणि ते जपलं पाहिजे अशी आदराची भावना हिंदू विवेकानंदांची होती. हे हिंदुत्व कुठे आणि नथुराम गोडसेचं हिंदुत्व कुठे? आजच्या हिंदुत्ववाल्याचं हिंदुत्व कुठे? संकुचित, अत्यंत कर्मठ, धोकादायक, घातक हे हिंदुत्व कुठे आणि धर्मात सांगितलेले आहे ते अंमलात आणते हजारो मुस्लिम करतात. हा शुद्ध इस्लाम आहे, हा पवित्र इस्लाम आहे. पण इस्लामचं विकृतीकरण करून दहशतवाद्यांनी इस्लाम हायजॅक केला आणि निरपराध माणसाला ठार मारलं. जगातल्या अनेक धर्माच्या लोकांना, मुसलमानांना सुद्धा ठार मारलं, हिंदूंना मारलं, ख्रिश्चनांना मारलं. हा खरा इस्लाम नव्हे. पैगंबरांच्या इस्लामची महती फार मोठी आहे. ज्या देशात मुसलमान माणूस जन्माला येतो त्या देशाच्या मातीवरती आणि संस्कृतीवरती त्या मुसलमान माणसानं प्रेम केलं पाहिजे, तर तो खरा मुसलमान, नाही तर खोटा. मुसलमान माणसाच्या घराशेजारी बौद्ध माणूस असेल, एखादा ब्राह्मण मराठा असेल, एखादा ख्रिश्चन असेल, त्याच्या घरात जर उपाशी कुणी झोपलं, त्याला ते घर जर दुःखी असलं तर त्याची जबाबदारी पैगंबरांचा इस्लाम मुस्लिम घरावर टाकतो, मुस्लिम माणसावर टाकतो. सर्व प्रार्थना स्थळ पवित्र आहेत ही इस्लामची शिकवणूक आहे. बौद्धाचा विहार पवित्र, हिंदूंचं मंदिर पवित्र, ख्रिश्चनांचं चर्च पवित्र आणि मस्जिद तर पवित्रच आहे. ही खऱ्या इस्लामची शिकवणूक आहे. पण जगाच्या संबंध व्यवहारामध्ये, देशोदेशीच्या संबंध परंपरेमध्ये इस्लामचं विकृतीकरण झालं आणि व्यवहारचा खोटा इस्लाम पुढे येतो आहे. इस्लाम म्हणजे हिंसा, इस्लाम म्हणजे क्रौर्य, इस्लाम म्हणजे तलवार, ही व्याख्या होऊन बसलेली आहे. पण इस्लाम म्हणजे शांतता, इस्लाम म्हणजे समता, इस्लाम म्हणजे प्रार्थना, इस्लाम म्हणजे करुणा. हा खरा इस्लाम आहे, हा शुद्ध इस्लाम आहे. बौद्धांची करुणा ही रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. रमजानचा महिना हा करुणावादी आहे, जे बुद्धाच्या करुणेचा विचार आणि रमजान मधल्या इस्लामची करुणाविषयक भूमिका याच्यात साम्य आहे. भले गौतम बुद्ध ईश्वरवादी नाही, पण माणूसवादी आहे. गौतम बुद्धांनी माणसाला निर्णायक महत्व दिलं. इस्लाम मध्ये ईश्वराला महत्व आहे, अल्लाला महत्व आहे, ख्रिश्चनामध्ये गॉडला महत्व आहे, हिंदू धर्मामध्ये ईश्वराला महत्व आहे. हे सर्व ईश्वरवादी धर्म आणि भारतातला बुद्धिझम निरीश्वरवादी या जगाच्या पृथ्वीच्या नकाशामध्ये हे सर्व धर्म आहेत. ख्रिश्चनांची संख्या 300 कोटी आहे, मुसलमानांची संख्या 250 कोटी आहे, हिंदू 150 कोटी आहेत. बौद्धाची संख्या ही फार मोठ्या कोट्यावधीशी अशा प्रकारच्या रचनेमध्ये आहे. जैन धर्माची संख्या मोठी आहे.
या पृथ्वीच्या घरामध्ये 700 कोटी माणसांनी वेगवेगळ्या धर्माची रूप घेऊन, श्रद्धा घेऊन एकत्र गुण्या गोविंदानं सुखानं नांदायचं कसं? कारण शांततेशिवाय विकास शक्य नाही, तो जगाचा विकासही शक्य नाही आणि भारताचा विकासही शक्य नाही. आपण कल्पना करा की आजच्या काळामध्ये 1 मिनिट 1 सेकंद माणूसच तुमचं जर अस्तित्व जर धोक्यात आलं तर तुम्ही किती चवताळाल, किती रडवेले व्हाल, किती आक्रोश कराल. तुम्हाला माणूसच मानत नसेल कुणी तर काय हालत होईल. पण 2500 वर्षापासूनच्या पिढ्यानं पिढ्या एका विशिष्ट समाजाला माणूस म्हणून जगवलं गेलं नाही. वेशीची दारं बंद, वेशीच्या बाहेर हा दलित समाज राहिला. त्यांची हौस होती का, इच्छा होती का? सक्ती होती, धर्माची सक्ती. धर्मानं अशी सक्ती करावी का? मग त्या धर्माचं श्रेष्ठत्व कसं मान्य करायचं? ज्या गावाच्या वेशीच्या मध्ये गाई बैल यायचे, गाढवं लोळायचे, कुत्रे मांजर रस्त्यावरती मुतायचे, त्या रस्त्याने दलित माणसाला चालण्याचा अधिकार नव्हता. सवर्णांच्या परवानगीनं त्यांना चालावं लागायचं. थुंकायची परवानगी नव्हती. त्यांच्या गळ्यात मडकं बांधलं गेलं, त्याला बंधन टाकलं गेलं. माणसाच्या जगात हाडामासाच्या माणसाच्या गळ्यामध्ये जर गाडगं मडकं बांधून त्याच्यातच थुंक असं जर त्याला बंधन घातलं गेलं तर किती टोकाची गुलामी आहे. एक क्षणभर सुद्धा गुलामी सहन न करणारी भूमिका आपली असताना 2500 वर्षे हा प्रकार धर्माच्या नावानं रुजला, तो प्रतिष्ठित केला गेला धर्मामध्ये आणि हा धर्म श्रेष्ठ मानला गेला. हिंदू धर्मामध्ये बैलपोळा असतो. आयुष्यभर वर्षभर कष्ट केलेल्या बैलाला धुवून त्याला रंगरंगोटी करून सन्मानानं मिळवून त्याला पूजा करून पोळी खाऊ घातली जाते. 4 पायाचा बैल कष्टकरी म्हणून त्याला जर पूर्णाची पोळी मिळत असेल आणि त्याला ओवाळलं जात असेल त्याला करावी लागायची. या माणसाच्या कष्टाची मात्र जाणीव गावातल्या माणसानं ठेवली नाही. कुलकर्णी, जोशी, पाटील, देशमुख सगळे मध्ये सवर्ण, अभिजन आणि बहुजन दोन्ही त्यावेळेस एक. वेशीच्या बाहेर दलित, शूद्र, 3 वर्ण आत, 4था वर्ण बाहेर. जरूर ब्राह्मण जातीच्या, ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी वर्णव्यवस्था निर्माण केली. हे पाप ब्राह्मणांचं, पण जोपासणाऱ्यामध्ये क्षत्रिय आणि वैश्य ब्राह्मणांच्या बरोबरीनं स्थान घेतलं. सगळे फायदे 3 वर्णांनी घेतले. 3 वर्ण गावाच्या मध्ये आणि 4थ्या वर्णाचं शोषण, अव्याहत शोषण. बाप, दादा, पंजाबा, आजोबा सगळ्या पिढ्यानपिढ्या माणसांनी कष्ट करायचे. जोहार मायबाप मध्ये भाकरी मागायची आणि वाळलेली शिळी भाकरी उरून वाढायची. पाणी प्यायला बंधन. अरे चांदीच्या वाटीमध्ये मांजराला दूध पाजणारी तुमची संस्कृती. मांजराला सुद्धा कुरवाळून दूध पाजले तुम्ही. एवढंच नव्हे तर विषारी सापाला दूध पाजणारी तुमची संस्कृती. या हाडामासाच्या माणसानं काय गुन्हा केला हा विचार एकाही ब्राह्मणाच्या डोक्यात आला नाही. एकाही पाटलाच्या डोक्यात 2500 वर्षात पुण्याच पाटलाच्या डोक्यात आला नाही, पुण्यात कुलकर्णीच्या डोक्यात आला नाही. अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग या दोघांच्याही मेंदूमध्ये सत्याचा प्रकाश कधीच पडला नाही.
बरं, ही माणसांची शोकांतिका, माणसाची अवस्था अशी म्हटलं 33 कोटी देव होते आहेत अशी समजूत आहे. 33 कोटी देवापैकी एक औषधाला सुद्धा दलितांच्या मदतीला, दुःख निवारण करण्याला कोणी आलं नाही. बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. बाबासाहेब हिंदू म्हणून जगू पाहत होते, हिंदूंचे अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केला. एकाच ईश्वराची आपण सगळी जर लेकरं आहोत तर तुम्हीही लेकरू आहेत आणि मीही लेकरू आहे. धर्म आपला मोठा असेल, आपला श्रेष्ठ असेल तर मंदिराच्या देवामध्ये देवा स्त्रिया इथून तिथून सगळ्या स्त्रिया शूद्र, ब्राह्मणाच्या ब्राह्मणी स्त्रिया सुद्धा शूद्र गणल्या गेलेल्या आहेत. त्यांना सुद्धा अन्यायच सहन करावा लागला. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जी आहे ती जाळली, ठराव पास केला सत्याच्या संबंध परिषदेमध्ये. हा ठराव मांडलाय गंगाधर सहस्रबुद्धे या ब्राह्मण माणसानं. बाबासाहेबांच्या चळवळीत केवळ दलितच होते हा समज खोटा आहे. सवर्ण माणसं सुद्धा बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून, बाबासाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानून आपल्या सवर्णांच्या विरुद्ध त्यांनी भूमिका सवर्णांनी सुद्धा घेतली. महार परिषदेचे नगराध्यक्ष अनंतराव चित्रे होते, ब्राह्मण माणूस. परिषदेचा ठराव झाला, पार्वती जे सार्वजनिक पार्वती दलितांना मोकळे केले पाहिजे. हा ठराव बाबासाहेब येण्यापूर्वी ठराव झालेला मंजूर झाला, सगळ्यांनी मंजूर केला, सवर्ण लोकांनी सुद्धा मंजूर केला. त्यामध्ये सवर्ण, ब्राह्मण आणि बहुजन आहेत. पण परिषदेनं ठराव मंजूर केला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीला मात्र कोणीही पुढे आलं नाही. खुद्द चित्रे आले नाहीत, कोणी दुसरे पाटील आले नाहीत. बाबासाहेबांसारखा महान पुरुष पाण्याचा सत्याग्रह करण्याकरता आला आणि या समता संग्रामामध्ये साथ देण्यासाठी गंगाधर सहस्रबुद्धे, सुरबानारा टिपणीस, अनंतराव चित्रे असे मोजके ब्राह्मण होते. चळवळीमध्ये अनेक सहकारी ब्राह्मण होते, सहकारी सवर्ण होते, पण ही संख्या फार मोठी नाही. मोजके असले तरी आहेत. आणि मग हा एक प्रयोग केला बाबासाहेबांनी. डोके फोडाफोडी झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि या संबंध प्रकरणातून पुढे सहभोजन घडवून आणली. माणसं ब्राह्मण, मराठा, कुणबी, माळी, कोळी दलितांच्या सोबत जेवायला बसायची, पण घरी जाऊन आंघोळ करायची. ते पुन्हा शुद्ध होत असत. देव आमचा आम्हाला शिव द्या म्हणून असा भांडण केलं, काही इलाज झाला नाही. हिंदूंची मानसिकता एवढी अडमंट भूमिका घेते, एवढी कर्मठपणामध्ये रुतली होती की त्यांनी दलितांचा, समानतेचा हक्क, माणुसकीचा हक्क सुद्धा सवर्ण समाजानं मान्य केला नाही. बाबासाहेबांनी या काळातल्या बहिष्कृत भारत चालवलं, प्रबुद्ध भारत चालवलं, पेपर काढले, जनता नावाचं पेपर चालवलं, जनजागृती सगळी प्रकारची केली. एकतर दलित समाजाची गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून त्यांना जागृत केलं आणि सवर्णांची मानसिकता सुधारावी, मानवतेची साथ घातली. दलित मात्र सुधारले. आंबेडकरांचे अनुयायी आपल्या न्याय हक्कासाठी भांडते झाले, पण सवर्णांची मानसिकता बदलली नाही. दगडावर डोकं आपटून काही उपयोग नाही म्हणून बाबासाहेबांनी 35 ला येवल्याच्या ठिकाणी सभा घेऊन त्या ठिकाणी सांगितलं, हिंदू धर्मात मी जन्मलो, आता पुरे झालं, पण हिंदू धर्मात मी आता म्हणणार नाही. आमच्या देहावरचा कलंक आहे. आणि मग तरीही 20 वर्ष बाबासाहेबांनी वाट पाहिली हिंदू समाजाच्या मोठेपणाची, हिंदू समाजानं साथ घातली ती ऐकण्याची. हिंदू समाज कर्मठ, बुरसटलेला, या न्याय हक्काची जाणीव त्यांना झाली नाही.
आणि शेवटी बाबासाहेबांनी मरण्याच्या अगोदर 3 महिने फक्त बौद्ध धर्म स्वीकारला. तो या देशाच्या मातीतला धर्म आहे. ईश्वरवाला धर्म कोणता स्वीकारला नाही, कारण एकही ईश्वराचा अंश असणारा कोणी दलितांच्या मदतीला धावून आलेला नाही. आणि म्हणून माणसाचा विश्वास माणसावरच असावा, माणसाच्या बुद्धिमत्तेवरती विश्वास असावा. स्वतःचं केंद्र, विश्वासाचं केंद्र, आत्मविश्वासाचं केंद्र स्वतःमध्येच शोधणारा बुद्ध, बुद्धिवादी बुद्ध बाबासाहेबांना अपील झाला. आणि बाबासाहेब बुद्धाला शरण गेलेले, धम्माला शरण गेले, संघाला शरण गेले. हा बाबासाहेबांच्या जीवनाचा वृत्तांत आहे. या काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पूर्वार्धामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सवर्ण समाजाने शिव्या घातलेल्या आहेत. गांधीला विरोध केला म्हणून राष्ट्रद्रोही ठरवलं गेलेलं आहे. याच बाबासाहेबांना ज्यांनी राष्ट्रद्रोही ठरवलं त्या काँग्रेसच्या लोकांनी नंतर पश्चाताप व्यक्त करून नंतर त्यांनी काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्री म्हणून, विधिमंत्री म्हणून त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. काँग्रेसकडे मंत्री होण्यासाठी त्यावेळेस त्यांना देशाचा विचार, देशाचा ध्यास, विकासाचा ध्यास त्यांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून सर्व प्रवाहातले प्रतिनिधी आपल्या सरकारमध्ये असावेत. पण काँग्रेस शिवाय असणारे बाबासाहेब कधीही काँग्रेसच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ केली, पण स्वतंत्र अधिकारात केली, स्वतःच्या अधिकारात नेतृत्वात त्यांनी केलेली. आणि म्हणून ब्रिटिशांच्या राजवटीच्या विरोधात सुद्धा बाबासाहेबांच्या विचारामध्ये, लेखनामध्ये आपल्याला असंतोष आढळतो आहे. आणि काँग्रेसने ज्यावेळेस विनंती केली मंत्रिमंडळामध्ये येण्याची, त्यावेळेस त्यांनी मोठ्या विचारानं पुढे केलेला हात आपण हातात घेतला आणि जनतेच्या भल्यासाठी, दलितांच्या मुक्तीसह सर्व शेतकऱ्यांची मुक्ती, कामगारांची मुक्ती, आदिवासींची मुक्ती, ओबीसीची मुक्ती, या सर्व संदर्भामधलं विधायक काम करण्यासाठी बाबासाहेब काँग्रेस प्रणित मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत. काँग्रेस आणि बाबासाहेब संघर्ष होता आयुष्यभर, पण ही संवादाची जागा आहे. गांधी आणि बाबासाहेबांच्या संवादाची जागा आहे. घटना समितीचा अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रिमंडळातला प्रवेश, या 2 जागा बाबासाहेबांच्या सन्मानाच्या आहेत, बाबासाहेबांच्या विद्वतेची साक्ष देणाऱ्या आहेत आणि बाबासाहेबांच्या देशभक्तीची साक्ष त्यामध्ये देणाऱ्या आहेत. कारण देश चालवायचा असेल तर विद्वान माणसाशिवाय गोरगरीब दीनदलितांच्या कळवळ्याचा एकमेव नेता बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यावेळेच्या भारताच्या नकाशामध्ये बाबासाहेबांच्या तोडीची विद्वत्ता आणि बाबासाहेबांच्या अंतःकरणात असलेला कळवळा, दलिताविषयीचा कळवळा, शेतकऱ्यांचा विषयीचा कळवळा दुसऱ्या कोणत्याही नेत्यामध्ये आपल्याला एवढा दाखवता येत नाही. म्हणून काँग्रेसला सुबुद्धी सुचली, शहाणपण सुचलं आणि काँग्रेस आणि बाबासाहेबांचा संवाद झालेला आहे. संघर्ष पर्वाचं रूपांतर त्यांनी संवाद पर्वामध्ये केलं. काँग्रेस ही शहाणी होती आणि बाबासाहेब तर निश्चित शहाणे होतेच. त्यावेळेस सत्ताधाऱ्याने कसं शहाणं व्हावं, कसं असावं, किती उदार असावं, किती प्रामाणिक असावं, याचं उदाहरण म्हणजे काँग्रेस. आणि विरोधकांनी किती शहाणपणानं वागावं, किती व्यापक हिताचा, देशहिताचा विचार करावा, याचं सुंदर समर्पक, समर्पित मॉडेल जे बाबासाहेब आहे. राजकारणातल्या दोन्ही प्रवाहाच्या समर्पणाची ती स्पर्धा आहे. नेहरू तुरुंगात जाऊन आलेले आहेत. वल्लभभाई मतभेद होते काही प्रमाणामध्ये, एकत्र सगळे वागतायत.
सुभाषचंद्रांनी वेगळा पंथ निवडलेला आहे, पण गांधीच्या नेतृत्वावरती विश्वास आहे त्यांचा. अशा या उदारमतवादी काँग्रेसची भूमिका ही बाबासाहेबांसाठी संवादी राहिलेली आहे. आणि हा विचार महत्वाचा लक्षात घेऊन बाबासाहेबांनी संविधानाच्या अंतर्गत फार मोठी क्रांतिकारक अशा प्रकारच्या बदल केलेला आहे. एकसंघ भारत राहण्याच्या दृष्टीनं ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, बौद्ध आणि जैनाच्या दृष्टीनं सर्व धर्माचं स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवलेलं आहे. बाबासाहेब इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही, बाबासाहेबांनी हिंदू धर्म नाकारलेला आहे, बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नाही. या सर्व धर्माच्या नोंदवून ठेवले 32 पदव्या आहेत बाबासाहेबांना. इंग्लंड, अमेरिकेसारख्या आधुनिक शहाणपणानं ओतप्रोत असणाऱ्या देशातल्या विद्यापीठाच्या पदव्या आहेत. 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब, त्या तोडीचा एकही विद्वान त्या आपल्या भारतात दिसत नाही. एवढंच नाही तर बाबासाहेब केवळ दलितांचे म्हणून आम्ही गौरवित करणं ते स्वाभाविक आहे. ज्या दलित माणसाला जनावरपणाच्या दुःखातून त्यांनी बाहेर काढलं, 4 पायाच्या जनावराला सुखाचं आयुष्य हिंदू धर्मानं दिलं, पण 2 पायाच्या माणसाला नाक कान आपल्यासारख्या आडामासाच्या माणसाला अन्यायामध्ये खितपत ठेवलं. अशा माणसाला या जनावरपणाच्या अवस्थेतून त्यांनी माणूस बनवलं. त्यामुळे दलित माणसाने बाबासाहेबांना देवाच्या कोटीमध्ये नेऊन बसवलं आणि श्रद्धा ठेवणं हे स्वाभाविक आहे, अटळ आहे. पण बाबासाहेब केवळ दलितांचे होते का? त्यांची भूमिका केवळ दलितांपुरती मर्यादित आहे का? एका विशिष्ट जातीमध्ये बाबासाहेब जन्मले, पण त्या पलीकडे जाऊन सर्व दलितांची दुःख त्यांनी जाणली. आणि त्याच्याशिवाय कामगारांची दुःख त्यांनी जाणली. कामगारांचे मोर्चे काढले, संप लढवले, आंदोलन केली. आपण जरा खाली बसा. आपण बाबासाहेब शेतकऱ्यांचे पण नेते आहेत. खोतीच्या विरुद्ध बाबासाहेबांनी लढा पुकारलेला आहे. खोती पद्धती शेतकऱ्याशी संबंधित प्रश्न. 1938 सालामध्ये मुंबईला 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. त्याचं नेतृत्व बाबासाहेबांनी केलं. कामगारांच्या हिताचा ठेका कम्युनिस्टांनी घेतला होता त्यावेळेस, पण कामगारांच्या लढ्या बाबतीमध्ये 12 तासाचा 8 तासावर दिवस आणला. बाईला बाळणपणाची रजा मिळाली पाहिजे या दृष्टीनं मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांनी केलेलं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. ही जी वीज आपल्याला दिसते आहे, या विजेची डेव्हलपमेंट, त्याच्यातलं ग्रेन आणि त्याच्यातली इंजिनियरची संबंध ट्रेनिंगची जी काही पद्धती आहे, तिच्या विकासाच्या संदर्भानं पाण्याचा प्रश्न किती उपयुक्त शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी. दामोदर व्हॅली सारखी प्रोजेक्ट, अनेक धरणं बाबासाहेबांच्या कल्पनेतून जन्माला आलेली आहे. आधुनिक भारताचं विधायक चित्र बाबासाहेबांनी त्यांच्या कल्पनेतून रंगवलेलं आहे. एवढेच बाबासाहेब आपल्याला माहित आहे. सुखदेव थोरात, नरेंद्र जाधव, डॉक्टर मुनगेकर या मंडळींनी अलीकडे अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब, जलतज्ञ बाबासाहेब, कृषीतज्ञ बाबासाहेब या बाबासाहेबांच्या पैलूवर प्रकाश टाकलेला आहे. दुसरी गोष्ट, केवळ दलितांचे बाबासाहेब आंबेडकर नसून ते दलितांचे सुद्धा आहेत. दलितेतरांचे आंबेडकर. प्रल्हाद लुलेकर नावाच्या मराठवाडा विद्यापीठातल्या एका प्राध्यापकानं दलितेतरांचे ही आंबेडकर म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. जे बाबासाहेब
ओबीसीचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, कामगारांचे आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जातीच्या पलीकडलं बाबासाहेबांचं कर्तृत्व त्यांनी मांडलं. आता अलीकडे 2 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठातल्या आपल्या तुकाराम रोंगटे नावाचा डॉक्टर आदिवासी आहे, या सदग्रस्तानं आदिवासींचीही डॉक्टर आंबेडकर हा ग्रंथ लिहिला. त्याला मी प्रस्तावना दिली, आदिवासीसाठी काय काय केलं बाबासाहेबांनी, कोणती कलम संविधानामध्ये आणली, त्याचा संबंध लेखाजोखा त्यांनी मांडलेला. जयपाल सिंह मुंडा हा आदिवासी त्यावेळेसचा चांगला शिकलेला माणूस होता. ते आणि ठक्कर बाप्पा वगैरे मंडळी आणि बाबासाहेबांची एक समिती होती. त्या संविधानामध्ये जयपाल मुंडा आदिवासी शब्द घाला म्हणत होते, पण आदिवासीला त्याशिवाय आम्हाला स्टँड मिळणार नाही. बाबासाहेबांनी त्यांना नम्रपणे विरोध केलेला आहे. आणि तो हा आदिवासी प्राध्यापक चिडून राहिला की आदिवासींचं नाव का बरं घेतलं नाही. प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकाच्या भूमिकेच्या विरुद्ध मला द्यावं लागलं. आणि त्यामुळं एसटीची जमात किंवा एनटीची जमात, एससीची जमात, असे वेगवेगळे समाज या देशामध्ये आहेत. आणि त्या दृष्टीने एक आदिवासी शब्द न वापरता शेड्यूल कास्ट अशा प्रकारची एक व्यापक कल्पना त्यांनी मांडली. बाबासाहेबांचा दूरवरचा विचार त्यामध्ये आलेला आहे. ओबीसी साठी बाबासाहेबांनी भरपूर केलेलं आहे. ओबीसीचा आयोग निर्माण करावा म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र दिलं होतं. हालचाल काहीच दिसली नाही. हिंदू कुणबिलाच्या बाबतीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना साथ दिलेली आहे बाबासाहेबांना. समतेच्या प्रश्नावर, समाजवादाच्या प्रश्नावर अनुकूल असणारे नेहरू या ओबीसीच्या प्रश्नावर मात्र अनुकूल फारसे नव्हते. त्यामुळं ओबीसीचा आयोग स्थापन केला नाही आणि ओबीसीच्या विकासाला मर्यादा पडतात, तिथं खीळ बसलेली आहे. या कारणासाठी आणि हिंदू कुणबिलासाठी स्त्रियांना अधिकार मिळाले नाहीत, या कारणासाठी, 2 कारणासाठी बाबासाहेबांनी मंत्रिमंडळातला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दलितांच्या प्रश्नावर राजीनामा दिलेला नाही. एक हिंदूंच्या स्त्रियांचा प्रश्न होता आणि दुसरा ओबीसीचा प्रश्न होता. आता हिंदू धर्मातल्या ओबीसीनी बाबासाहेबांना आपला नेता मानणं किती संयुक्तिक आहे हे आपण लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी हिंदू कुणबिलाच्या दृष्टीने जे कायदे निर्माण केले होते, दत्तक विधान कायदा, घटस्फोटीचा नंतर त्या स्त्रीचा अधिकार, तिला संबंध स्त्रियाचे अधिकार, वडिलांच्या प्रॉपर्टी मधला अधिकार, निर्भया 2016चा जो कायदा आला निर्भयाचा, या स्त्रीच्या कायद्यापर्यंत जी वाटचाल करण्यात आलेली आहे एकूण स्त्रियांच्या कायद्याच्या संदर्भात, ती बाबासाहेबांचं कुणबिलच आहे, हिंदू कुणबिल आहे. बाबासाहेबांच्या हिंदू कुणबिलातील तरतुदींचा विचार नंतरच्या सगळ्या पिढ्यांनी गिरवला, स्वीकारला, पचवला. बाबासाहेबांचं मोठेपण हे आहे. ज्या काळात हिंदू धर्म सोडलेला आहे बाबासाहेबांनी, हिंदू धर्माच्या स्त्रियांच्या दृष्टीने बाबासाहेबांनी अत्यंत तळमळीने विचार केला. महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु जसे ब्राह्मणशाहीला विरोध करतात, पण ब्राह्मण विधवेच्या केसाची काळजी करतात. विधवा स्त्रीने आपले केस का बरोबर कापून टाकायचे? धर्माचा आणि केसाचा संबंध काय? एक सुंदर अशा प्रकारचं रूप देवानं किंवा निसर्गानं दिलेलं ते विद्रूप करायचं आणि केस आपले कापून टाकायचे. ब्राह्मणी धर्म सांगतो म्हणून विधवेनं का लग्न करू नये, अशा प्रकारची भूमिका महात्मा फुल्यांनी घेतली. महात्मा फुल्यांनी असा विचार नाही केला की हिंदू ब्राह्मण स्त्रिया या सुंदर राहिल्या पाहिजेत, त्यांचा सोजवळ पण राहिलं पाहिजे. धर्म विरोधी ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध महात्मा फुले निश्चित विचार मांडतात, पण हिंदू ब्राह्मण स्त्रियांची काळजी घेतात. आणि म्हणून नाव्याचा संप, त्याचबरोबर
ब्राह्मणाच्या स्त्रिया विधवा झाल्यानंतर लग्न करू शकत नव्हत्या. आत्महत्येशिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता. निसर्ग काम करत होता. आदिवासी समाजामध्ये मात्र कुमारी मातांचा अत्यंत सन्मानपूर्वक स्वीकार केला जातो. इतर कुठल्याही समाजामध्ये कुमारिकेचं मातृत्व चांगलं मानलं जात नाही. विधवेचं मातृत्व चांगलं मानलं जात नाही. 21व्या शतकात सुद्धा ही मातृत्वाची कल्पना बाधित आहे. कोणत्याही स्त्रीचं मातृत्व कशासाठी बाधित व्हावं? मातृत्व एका स्त्रीचं असतं का? त्यामध्ये पुरुष सामील असतो की नाही? तिच्या मातृत्वाला कोणीतरी एक पुरुष जबाबदार असतो. आणि जर विवाहितेचं मातृत्व मंगलमय असेल तर विधवेचं मातृत्व सुद्धा मंगलमय आहे. हे सावित्रीबाईंनी सिद्ध केलं. ज्या काळामध्ये संकुचित विचार होता, आजही संकुचित विचार आहे. आणि म्हणून विधवेचं मातृत्व तिचं बाळणपण करून मंगलमय ठरवणारी सावित्रीबाई फुले ही महात्मा पेलणारी महात्मा आहे. महात्म्याची महात्मा म्हणून सावित्रीबाईंना आम्ही वंदन करतो आहोत. हा धागा भिड्यांची वाडा शाळेला दिला. मी म्हणल्याप्रमाणे काही मोजके ब्राह्मण फुल्यांशी इमानदार आहेत, बाबासाहेबांशी इमानदार आहेत. जरा बाबासाहेबांच्या काळात अधिक ब्राह्मण वर्ग जरा लिबरल आहे, एकनिष्ठ आहे. मुळबी चिटणीस युगयात्रा नावाचं नाटक लिहिणारे, बाबासाहेब आंबेडकरांचं मध्ये नायकपद, बाबासाहेब आंबेडकरांच्या समक्ष ते नाटक सादर करणारे डॉक्टर भालचंद्र फडके या पुणे विद्यापीठात होते. त्यांचं सिलेक्शन मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी केलं होतं. त्या प्रभावामध्येच भालचंद्र फडके वावरले. असे काही मोजके ब्राह्मण निश्चित बाबासाहेबांना चळवळीमध्ये साथ देणारे होते. ते इमानदार होते. पण सगळी ब्राह्मण जातच इमानदार हे म्हणणं बरोबर नाही. बाकीचे ब्राह्मण नक्की बेईमान आहे, संकुचित आहे. सवर्ण समाजातली माणसं सुद्धा काही नामांतराच्या लढ्यामध्ये, बाबासाहेबांच्या उत्तरार्धामध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जरूर होती. त्यांचं इमानदारीचं कर्तृत्व आपल्याला नाकारता येत नाही. बाबासाहेबांनी जे जवळकरांना उत्तर दिलं त्यांच्या पत्राला, जेद्यांनी पत्र लिहिलं, केशवराव जेदे पुण्यातले बाबासाहेबांना पत्र लिहिलं की तुम्ही सत्याग्रह करताना महाडच्या सत्याग्रहात ब्राह्मण माणसाला बरोबर घेऊ नका, आम्ही तुम्हाला साथ देतो म्हणाले. ब्राह्मणाला वगळा, आम्ही तुम्हाला साथ देतो. बाबासाहेबांनी त्यांना कळवलं ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. आणि ब्राह्मणाने त्यांनी बरोबर घेतलं. एवढंच नाही तर बाबासाहेब लिहितात ब्राह्मण्य हे ब्राह्मणात असतं ते निषेधारी असतं, ब्राह्मण्य हे मराठ्यात असतं आणि ते निषेधारी असतं. त्याच्या पुढची कडी आहे ब्राह्मण्य हे दलितात असतं तेही निषेधारी आहे. सर्व जातीमधलं ब्राह्मण्य निषेधार्य मानणारे बाबासाहेब आहे. आज सर्व जातीमध्ये ब्राह्मण्य आहे की नाही? आणि जर नसेल तर मग जाती व्यवस्था टिकवून कोण धरलं? ब्राह्मणांनी जशी जाती व्यवस्था टिकवली तशी बहुजनांनी सुद्धा जाती व्यवस्था टिकवलेली आहे. आता बहुजनांमधल्या जातीवाद ब्राह्मण पोसत नाहीत, ब्राह्मणाचं कोणी ऐकत नाही, त्याला दक्षिणा देत नाहीत, कोणी पाया पडत नाही, 10 पैसे द्यायला तयार नाही. ब्राह्मण उलट टार्गेट ठरलेला आहे. पण बहुजनांमधला ब्राह्मणवाद अजूनही कायम आहे. मायानी जातवाद सोडला का? ओळ्यानी जातवाद सोडला का? मराठा जातीतल्या माणसांनी मराठा जातीवाद जोपासला की नाही? म्हणून सर्व जातीमध्ये ब्राह्मण्य शिल्लक आहे. आणि हीच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी फुल्यांनी एकूण जाती व्यवस्थेला विरोध केलाय. केवळ ब्राह्मणांच्या जाती व्यवस्थेला विरोध केलाच, पण बहुजनांच्याही जातीवादाला तरी विरोध केला होता. महात्मा फुल्यांच्या वडिलांनी
सनातनी प्रवृत्तीचे त्यांचे ग्रस्त होते. वडील दलितांसाठी हौद मोकळा केल्यानंतर महात्मा फुल्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलेला आहे. माळी समाजाने त्यावेळेस त्यांची संबंध फुल्यांना विरोध केलेला आहे. महात्मा फुल्यांच्या नंतर सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये ब्राह्मण मध्ये घेतला जात नव्हता. पण ज्या चळवळीमध्ये सत्यशोधकाच्या नावानं कार्य केलं जायचं तिथे मराठ्याची पंगत वेगळी आणि माळी लोकांची पंगत वेगळी, दोन जाती एकत्र नांदत नव्हत्या आणि नाव फुल्यांचं घ्यायची. तशीच अवस्था आज झाली की नाही. आणि म्हणून संविधानाला जात नाही, संविधानाला धर्म नाही. सर्व जातीचे महासंघ आज आघाडीवर आहे. सुरुवात ब्राह्मण महासंघ खतरनाक, मराठा महासंघ, मुस्लिम महासंघ, दलित महासंघ, हे सर्व जातीवाचक जे महासंघ आहेत ते संविधानाचे मारेकरी आहेत. शुद्ध प्रबोधन का होत नाही? आपण जाती सोडायला तयार नाही. बुद्ध धम्मामध्ये जात बिलकुल मानली जात नाही. जो शुद्ध तो बुद्ध धर्माची दीक्षा घेतला नसला तरी जो शुद्ध वर्तन करतो, शुद्ध विचार करतो, अष्टांगिक मार्गाचा विचार करतो, संबंध आर्य सत्याच्या दृष्टीने वाटचाल करतो, जो दारू पित नाही, जो व्यभिचारी नाही, तो सरळ त्या अर्थानं बुद्धच आहे. बौद्ध धर्माची दीक्षा तरी घेतली पाहिजे असं बंधन नाही. याच अर्थानं बाबासाहेब कदाचित भारत बौद्धमय करीन असं म्हटले असावे. बुद्धिवाद्याला सुद्धा बुद्धवादी असं म्हटलं तर काही हरकत नाही. मी बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतलेली नाही, पण मी आचरणाच्या पातळीवरती शुद्ध आहे. मी व्यभिचार करत नाही, मी दारू पित नाही, मी खोटं बोलत नाही, मी चोरी करत नाही. या अर्थाने मी बुद्ध आहे. आणि म्हणून शुद्ध लोकांचा समाज निर्माण करण्याची भूमिका ही सबंध बुद्ध धम्माची आहे. ईश्वर गौण आहे, माणूस महत्वाचा आहे. माणसाच्या समाजामध्ये माणूस श्रेष्ठ आहे, माणूस केंद्रीय आहे. आणि म्हणून माणसानं माणसाला जपलं पाहिजे, माणसानं माणसाला पुरवाळलं पाहिजे. माणसाचं पोट व्यापक असावं, मोठं असावं, त्या पोटामध्ये त्यांनी सामावलं जावं. महात्मा फुल्यांचा एक अखंड आहे. त्या अखंडामध्ये मला शब्द नीट पाठ नाही, परंतु मोहम्मद ख्रिस्त ब्राह्मण मांगाशी धरावे पोटाशी लेकरापण, असं महात्मा फुले म्हणतात. 4 जातीची नावं घेतली. एक ख्रिस्त, एक मोहम्मद, त्याला पोटाशी धराव म्हणतात. हे 2 धर्म झाले. आणि ब्राह्मण आणि मातंगाला पोटाशी धरावा असं म्हणतात. बाकीचे जाती का बरं घेतल्या? पोटाशी धराव्या असं का म्हटलं नाही? कारण त्या कवितेमध्ये सगळ्या जाती व्यवस्था मावत नाही. मध्ये कुटुंबनावते शब्दांची लय बिघडते. प्रातिनिधिक स्वरूपाच्या जाती घेतल्या. एक ब्राह्मण घेतला, एक मातंग घेतला, आणि ख्रिश्चन धर्माचा प्रतिनिधी घेतला, आणि मोहम्मद घेतला. मोहम्मदाला पोटाशी धरावं, तरी तुमच्या ख्रिस्ताला पोटाशी धरावं असं महात्मा फुले म्हणतात. का म्हणतात? व्यवस्थेला विरोध आहे. सर्व माणसं, जातीतली माणसं ते आपल्या पोटामध्ये घेऊ इच्छितात. महात्मा फुल्यांनी ब्राह्मण बाईचा मुलगा दत्तक घेतलाय, मूल नसताना. दुसरं लग्न महात्मा फुले करू शकले असते, पण केलं नाही. मूल नाही हे दुःख असेल त्यांच्या मनामध्ये. अनेक सगळे संसार सगळे पाहत असताना त्यांनी दत्तक मुलगा घेतला. तो मायाचा घेतला नाही, दलितांचा घेतला नाही, कुणब्याचा घेतला नाही. ब्राह्मण समाजाचा मुलगा दत्तक घेतला, आणि दत्तक मुलाच्या नावानं त्यांनी प्रॉपर्टी आपल्या घरात घर नावानं करून दिलं. संबंध पैसा अडका त्याच्या नावानं करून दिलेला. ही भूमिका महात्मा फुल्यांची व्यापक अशी आहे. आणि म्हणून हा संबंध देश एकत्र करत असताना समाज परिवर्तन, धर्म परिवर्तन, देशाच्या परिवर्तनाच्या मध्ये परिवर्तनाचा लढा करत असताना समग्र परिवर्तनाचा विचार त्यांच्या डोळ्यासमोर आहे. जगातल्या स्त्री पुरुषांनी समान राहावं,
समान आहे आणि प्रत्येकाचा निर्मिक आहे. हिंदू धर्माच्या ईश्वर कल्पनेला विरोध केला, पण ईश्वरी कल्पना ही शेवटी निर्मिकाच्या रूपाने महात्मा फुले मानतात आणि हा निर्मिक बाबासाहेब आंबेडकरांना परवडणार नव्हता. निर्मिकाच नाही, ईश्वर नाही, कल्पना ही बाबासाहेबांना पचू शकत नाही. पण त्यामुळे 7 कोटी दलितांचं वाटोळ झालं, आयुष्याचं मातेर झालं. त्यांना जर माणूस बनवायचा असेल तर ईश्वराच्या नादी लागायचं नाही, बाबासाहेबांनी ठरवलं. आणि म्हणून फुले महात्मा फुलेंना गुरु मानलं, पण त्यांचा सार्वजनिक सत्य धर्म असताना तो स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी महात्मा फुलेमध्ये हा पेच आहे, पण तो पेच समजून घेतला पाहिजे. शाहू महाराज हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहे, शिवाजी महाराज हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत, पण खरा हिंदू धर्म, व्यापक हिंदू धर्म, वसुदैव कुटुंबकम ही हिंदू धर्माची मूलभूत तात्विक अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वराची ओवी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापली आहे. एक दिवस छापली नाही, जेवढे अंक छापले तेवढ्या अंकामध्ये ही ओवी आहे. पहिल्या कुंकू आहे, पेपरचं ब्रीद वाक्य ज्ञानेश्वराच्या ओवीनं, ज्ञानेश्वर ब्राह्मण, पण समतानिष्ठ ओवी छापली. तुकारामाचे अभंग छापले बाबासाहेबांनी. तुमचे न्यायमूर्ती रानडे ब्राह्मणग्रस्त, पण देशातला मोठा माणूस म्हणून बाबासाहेबांनी रानड्यांचा गौरव केला. बाबासाहेबांचा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांनी केलेला संवाद ही आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेब जातीवादी भूमिका घेत नाहीत, बाबासाहेब व्यापक भूमिका घेतात, मानवतावादी भूमिका घेतात, समाजवादी भूमिका घेतात, सेक्युलर भूमिका घेतात. बाबा सेक्युलर बाबासाहेब, संविधानात्मक बाबासाहेब आणि बुद्धिस्ट बाबासाहेब हे 3 पैलू बाबासाहेबांचे आहेत. तिन्ही पैलूमध्ये आपण शत्रुत्व विरोध मानायचं कारण नाही, विसंगती नाही. बुद्ध धर्म उदार आहे, कर्मठ बुद्धी धर्म, बुद्ध धर्म नव्हे. शुद्ध बुद्ध धर्म हा व्यापक आहे. जगावरती करुणेचं पांघरून तो घालतोय. जगातल्या प्रत्येक जीवाला अहिंसेचं दान देऊन तो पोटात घेतो आहे. बुद्धाचा विचार हा अत्यंत जगाच्या संबंध परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत व्यापक आहे. पण युद्ध नको, बुद्ध हवा ही जगाची घोषणा आहे. जगामध्ये संवाद वाढला असताना हिंसेचं थैमान चालू आहे. रशिया तयार करतोय युक्रेनच्या संदर्भामध्ये, तैवानच्या संदर्भात चीनचं धोरण विस्तारवादी आहे. गिळंकृत करण्याचा प्रयत्न छोटं राष्ट्र तैवान, चीनचा प्रयत्न आहे. 14 राष्ट्राच्या सीमापर्यंत त्यांचा संबंध विस्तारवाद वाढलेला आहे. एकीकडे नाटोचे 30 देश अमेरिकेच्या पक्षामध्ये आहेत आणि दुसरीकडे उत्तर कोरिया, तुमचा इराण, तुमचा पाकिस्तान आणि संबंध चीन, रशिया एकीकडे आहेत. पण तरीही 3 कोणांचा हा सत्ता खेळ चालू आहे. महासत्ता 3, एक अमेरिका, एक रशिया आणि चीन. या महासत्तांच्या युद्धामध्ये मानवता बेचिराख आहे. तुम्हाला शांतता पाहिजे की युद्ध पाहिजे? पाकिस्तान मधल्या माणसाला सुद्धा शांतता पाहिजे, चीन मधल्या माणसाला सुद्धा शांतता पाहिजे. पण सगळे त्यांचे राजकर्ते मात्र हुकुमशाही प्रवृत्तीनं सबंध साम्राज्य निर्माण करणार. महासत्तांचा खेळ शोषणाचा आहे. एका देशानं दुसऱ्या देशावरती राज्य करणं, आर्थिक शोषण कुठलंही असो वाईट असतं. बाबासाहेबांनी सांगितलं, बुद्धांनी विचार केलेला आहे. तृष्णा नाशाचा मुद्दा बुद्धाचा निर्णायक मुद्दा आहे. तृष्णा, आशा, लालसा ही दुःखाचं मूळ आहे आणि म्हणून तृष्णा नाश केला पाहिजे हा बुद्धाचा उपदेश आहे. या साम्राज्यवादी देशानं विस्तारवादाचं वेळ आहे. कशासाठी? मोठ्या राष्ट्रांच्या तर्फे झुंज लावायची आणि संबंध अण्वस्त्र वाढवायची, हत्यारं संबंध निर्माण करायची, 2 देशाच्या लढाया निर्माण करायच्या आणि त्या खेळामध्ये त्यांना हत्यारं पुरवून विकून त्या शोषणातून संबंध मोठं व्हायचं. महासत्ता कशासाठी? जगामध्ये अव्वल ठरण्यासाठी, जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरण्यासाठी. ही भूमिका अमेरिका आणि रशिया आणि संबंध चीन घेत आहे. अशा वातावरणामध्ये भारताकडे महावीर आहे.
आपल्याकडे महापुरुषाचं भांडण नाही, भांडण अनुयायाचं आहे. ही सगळी भारताच्या नकाशामध्ये आम्ही एकत्र कसे राहणार? जैन समाज छोटासा आहे, बौद्ध धर्माची संख्या कमी आहे, मुसलमानांची संख्या 22 काय कोटी आहे, हिंदूची संख्या बहुसंख्य आहे. या सगळ्यांनी जर गाडीची शेंडीची सगळं भांडण लागलं तर करायचं का? एक पूर्वेकडे बघून श्रद्धा ठेवतो, एक पश्चिमेकडे बघून श्रद्धा ठेवतो, एक अल्लाह अकबर म्हणतो, दुसरा आरत्या करतो देवाच्या. धर्माचा अतिरेक झाला, धर्माचा वर्चस्ववाद वाढला, माझा धर्म श्रेष्ठ प्रकारची जर भूमिका वाढली तर धर्माच्या संघर्षामध्ये जगाचं वाटोळ झालं. धर्माच्या संघर्षामध्ये माणसाचं रक्त सर्वाधिक संबंध सांडलेला आहे, रक्ताच्या नद्या वाहिल्या. आता धर्म कोणता? तो माणसाला जोडतो तो धर्म, तोडणारा धर्म नव्हे आणि मारणाराही धर्म नव्हे, तारणारा धर्म आहे. आता प्रश्न शिल्लक आहे, एका नकाशामध्ये आपण सर्वजण हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध हे कसे नांदायचे, आपण शांततेनं कसं नांदायचं? आणि शांततेशिवाय विकास शक्य नाही. भाकरीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, संबंध, भौतिक प्रश्नांचा आपल्याला विचार करता विकास पाहिजे आणि विकासासाठी शांतता पाहिजे. त्यासाठी बहुसंख्याकांचा अन्याय लहान धर्मावरती होता कामा नये. धर्माचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं म्हणून धर्माचा अतिरेक चालणार नाही, धर्माच्या नावावर विकृती चालणार नाही, वर्चस्ववाद चालणार नाही. पण हिंदू राष्ट्राची संकल्पना ही संविधानाला अमान्य आहे. हिंदू कुठल्याही धर्माची संकल्पना संविधान मानत नाही. बाबासाहेब म्हणाले, मी प्रथम भारतीय आणि नंतर ही भारतीय, शेवटी भारतीय. बाबासाहेब बुद्ध नाही म्हणाले, मी पहिला बुद्ध आणि शेवटी बुद्ध असं नाही म्हणाले, कारण त्यांना जाणीव आहे राष्ट्राची, ही राष्ट्रभक्ती आहे. बाबासाहेब अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये राहिले असते तर पैसा संबंध खोड्याने पैसा ओढला असता, त्यांना कोणी जातपातीने तिथं हिंडवलं नसतं. पण ज्या देशामध्ये त्यांची 7 कोटीची जनता होती, त्यांची आजी आजोबा आई आणि संबंध इथे राहिली सगळी माणसं, आणि देशातल्या संबंध माणसांचा विचार करत असताना संबंध स्वातंत्र्याचा, बंधुतेचा विचार त्यांना महत्वाचा वाटत होता. पण तिथली नोकरी टाळून परदेशातून बाबासाहेब स्वदेशामध्ये आले. 14 कोटीच्या मुसलमानांच्या संख्येच्या बळावर चीन पाकिस्तान मिळवला. बाबासाहेबांनी 7 कोटीच्या बळावर बलिस्तान मागितलं का? मागितलं नाही. तर बाबासाहेब असल राष्ट्रभक्त होते. बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती सगळ्या भारतीयांनी उपकाराच्या संबंध पिढ्या जरी गेल्या तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. भारतीयांनी ऋणी राहिलं पाहिजे, अनेक कारणासाठी ऋणी राहिलं पाहिजे बाबासाहेबांच्या संदर्भात. आणि म्हणून एकत्र नांदत असताना छातावर बसून गळा कापणार का? हिंदूंनी मुसलमानाचा, मुसलमानाने बौद्धाचा, बौद्धाने जैनाचा गळा कापायचा का? गळा कापून प्रश्न सुटेल का? समुद्रात नेऊन एखादा धर्म, एखादी जात बुडून प्रश्न सुटेल का? नाही सुटला. माणसाच्या गळ्यामध्ये गळा घालून माणसाचं गाणं गायलं तरच माणसाचा संबंध विजय शक्य आहे. तो विचार बुद्धाने मांडलेला आहे, तो विचार महावीरांनी मांडला, तो विचार गांधींनी मांडलेला आहे, विवेकानंदांनी मांडलेला आहे. विवेकानंदाचं हिंदुत्व हे प्रमाण हिंदुत्व आहे, शुद्ध हिंदुत्व आहे. नथुराम गोडसेचं नालायक ब्राह्मणाचं ते हिंदुत्व कर्मठ आणि घातक क्रूर अशा प्रकारचं हिंदुत्व आहे. नथुराम गोडसेनी एकदा गांधी मारला. आज आधुनिक काळामध्ये त्याच मारेकरी नथुराम गोडसेचे मंदिर उभे केले जात आहेत. लाज वाटली पाहिजे. जे समाज आणि जे मुठभर माणसं मारेकऱ्याचं मंदिर उभे करतात, देव करून त्याला बसवतात आणि महात्म्याचा संबंध पराभव करतात, त्या संबंध देशाला भवितव्य राहणार नाही. ही प्रवृत्ती संपवली पाहिजे. या दृष्टीने विचार करताना संबंध एक संघ भारत निर्माण करण्यासाठी संविधान महत्वाचं आहे, संविधानाचे अधिकार महत्वाचे आहेत. मित्र हो, आपल्याकडे आदिवासी समाजामध्ये मात्र कुमारी मातांचा अत्यंत सन्मानपूर्वक
स्वीकार केला जातो. इतर कुठल्याही समाजामध्ये कुमारिकेचं मातृत्व चांगलं मानलं जात नाही, विधवेचं मातृत्व चांगलं मानलं जात नाही. 21व्या शतकात सुद्धा ही मातृत्वाची कल्पना बाधित आहे. कोणत्याही स्त्रीचं मातृत्व कशासाठी बाधित व्हावं? मातृत्व एका स्त्रीचं असतं का? त्यामध्ये पुरुष सामील असतो की नाही? तिच्या मातृत्वाला कोणीतरी एक पुरुष जबाबदार असतो. आणि जर विवाहितेचं मातृत्व मंगलमय असेल तर विधवेचं मातृत्व सुद्धा मंगलमय आहे. हे सावित्रीबाईंनी सिद्ध केलं. ज्या काळामध्ये संकुचित विचार होता, आजही संकुचित विचार आहे. आणि म्हणून विधवेचं मातृत्व तिचं बाळंतपण करून मंगलमय ठरवणारी सावित्रीबाई फुले ही महात्मा पेलणारी महात्मा आहे. महात्म्याची महात्मा म्हणून सावित्रीबाईंना आम्ही वंदन करतो. हा धागा भिड्यांची वाडा शाळेला दिला. मी म्हणल्याप्रमाणे काही मोजके ब्राह्मण फुल्यांशी इमानदार आहेत, बाबासाहेबांशी इमानदार आहेत. जरा बाबासाहेबांच्या काळात अधिक ब्राह्मण वर्ग जरा लिबरल आहे, एकनिष्ठ आहे. मुळबी चिटणीस युगयात्रा नावाचं नाटक लिहिणारे, बाबासाहेब आंबेडकरांचं मध्ये नायकपद, बाबासाहेब आंबेडकरांच्या समक्ष ते नाटक सादर करणारे डॉक्टर भालचंद्र फडके या पुणे विद्यापीठात होते. त्यांचं सिलेक्शन मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी केलं होतं. त्या प्रभावामध्येच भालचंद्र फडके वावरले. असे काही मोजके ब्राह्मण निश्चित बाबासाहेबांना चळवळीमध्ये साथ देणारे होते, ते इमानदार होते. पण सगळी ब्राह्मण जातच इमानदार हे म्हणणं बरोबर नाही. बाकीचे ब्राह्मण नक्की बेईमान आहे, संकुचित आहे. सवर्ण समाजातली माणसं सुद्धा काही नामांतराच्या लढ्यामध्ये, बाबासाहेबांच्या उत्तरार्धामध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जरूर होती. त्यांचं इमानदारीचं कर्तृत्व आपल्याला नाकारता येत नाही. बाबासाहेबांनी जे जे जवळकरांना उत्तर दिलं त्यांच्या पत्राला, जेद्यांनी पत्र लिहिलं, केशवराव जेदे पुण्यातले बाबासाहेबांना पत्र लिहिलं की तुम्ही सत्याग्रह करताना महाडच्या सत्याग्रहात ब्राह्मण माणसाला बरोबर घेऊ नका, आम्ही तुम्हाला साथ देतो म्हणाले. ब्राह्मणाला वगळा, आम्ही तुम्हाला साथ देतो. बाबासाहेबांनी त्यांना कळवलं ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. आणि ब्राह्मणाला त्यांनी बरोबर घेतलं. एवढंच नाही तर बाबासाहेब लिहितात ब्राह्मण्य हे ब्राह्मणात असतं ते निषेधारी असतं, ब्राह्मण्य हे मराठ्यात असतं आणि ते निषेधारी असतं. त्याच्या पुढची कडी आहे ब्राह्मण्य हे दलितात असतं तेही निषेधारी आहे. सर्व जातीमधलं ब्राह्मण्य निषेधार्य मानणारे बाबासाहेब आहे. आज सर्व जातीमध्ये ब्राह्मण्य आहे की नाही? आणि जर नसेल तर मग जाती व्यवस्था टिकवून कोण धरलं? ब्राह्मणांनी जशी जाती व्यवस्था टिकवली तशी बहुजनांनी सुद्धा जाती व्यवस्था टिकवलेली आहे. आता बहुजनांमधल्या जातीवाद ब्राह्मण पोसत नाहीत, ब्राह्मणाचं कोणी ऐकत नाही, त्याला दक्षिणा देत नाहीत, कोणी पाया पडत नाही, 10 पैसे द्यायला तयार नाही. ब्राह्मण उलट टार्गेट ठरलेला आहे. पण बहुजनांमधला ब्राह्मणवाद अजूनही कायम आहे. मायानी जातवाद सोडला का? ओळ्यानी जातवाद सोडला का? मराठा जातीतल्या माणसांनी मराठा जातीवाद जोपासला की नाही? म्हणून सर्व जातीमध्ये ब्राह्मण्य शिल्लक आहे. आणि हीच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी फुल्यांनी एकूण जाती व्यवस्थेला विरोध केलाय, केवळ ब्राह्मणांच्या जाती व्यवस्थेला विरोध केलाच, पण बहुजनांच्याही जातीवादाला कधी विरोध केला होता. महात्मा फुल्यांच्या वडिलांनी सनातनी प्रवृत्तीचे त्यांचे ग्रस्त होते. वडील दलितांसाठी हौद मोकळा केल्यानंतर महात्मा फुल्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलेला आहे. माळी समाजाने त्यावेळेस त्यांची संबंध फुल्यांना विरोध केलेला आहे.
महात्मा फुल्यांच्या नंतर सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये ब्राह्मण मध्ये घेतला जात नव्हता, पण ज्या चळवळीमध्ये सत्यशोधकाच्या नावानं कार्य केलं जायचं तिथे मराठ्याची पंगत वेगळी आणि माळी लोकांची पंगत वेगळी, दोन जाती एकत्र नांदत नव्हत्या आणि नाव फुल्यांचं घ्यायची. तशीच अवस्था आज या झाली की नाही. आणि म्हणून संविधानाला जात नाही, संविधानाला धर्म नाही. सर्व जातीचे महासंघ आज आघाडीवर आहे. सुरुवात ब्राह्मण महासंघ खतरनाक, मराठा महासंघ, मुस्लिम महासंघ, दलित महासंघ, हे सर्व जातीवाचक जे महासंघ आहेत ते संविधानाचे मारेकरी आहेत. शुद्ध प्रबोधन का होत नाही? आपण जाती सोडायला तयार नाही. बुद्ध धम्मामध्ये जात बिलकुल मानली जात नाही. जो शुद्ध तो बुद्ध धर्माची दीक्षा घेतला नसला तरी जो शुद्ध वर्तन करतो, शुद्ध विचार करतो, अष्टांगिक मार्गाचा विचार करतो, संबंध आर्य सत्याच्या दृष्टीने वाटचाल करतो, जो दारू पित नाही, जो व्यभिचारी नाही, तो सरळ त्या अर्थानं बुद्धच आहे. बौद्ध धर्माची दीक्षा तरी घेतली पाहिजे असं बंधन नाही. याच अर्थानं बाबासाहेब कदाचित भारत बौद्धमय करीन असं म्हटले असावे. बुद्धिवाद्याला सुद्धा बुद्धवादी असं म्हटलं तर काही हरकत नाही. मी बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतलेली नाही, पण मी आचरणाच्या पातळीवरती शुद्ध आहे. मी व्यभिचार करत नाही, मी दारू पित नाही, मी खोटं बोलत नाही, मी चोरी करत नाही, या अर्थाने मी बुद्ध आहे. आणि म्हणून शुद्ध लोकांचा समाज निर्माण करण्याची भूमिका ही सबंध बुद्ध धम्माची आहे. ईश्वर गौण आहे, माणूस महत्वाचा आहे. माणसाच्या समाजामध्ये माणूस श्रेष्ठ आहे, माणूस केंद्रीय आहे. आणि म्हणून माणसानं माणसाला जपलं पाहिजे, माणसानं माणसाला पुरवाळलं पाहिजे. माणसाचं पोट व्यापक असावं, मोठं असावं, त्या पोटामध्ये त्यांनी सामावलं जावं. महात्मा फुल्यांचा एक अखंड आहे. त्या अखंडामध्ये मला शब्द नीट पाठ नाही, परंतु मोहम्मद ख्रिस्त ब्राह्मण मांगाशी धरावे पोटाशी लेकरापण, असं महात्मा फुले म्हणतात. 4 जातीची नावं घेतली, एक ख्रिस्त, एक मोहम्मद, त्याला पोटाशी धराव म्हणतात. हे 2 धर्म झाले. आणि ब्राह्मण आणि मातंगाला पोटाशी धरावा असं म्हणतात. बाकीचे जाती का बरं घेतल्या, पोटाशी धराव्या असं का म्हटलं नाही? कारण त्या कवितेमध्ये सगळ्या जाती व्यवस्था मावत नाही. मध्ये कुटुंबनावर ते शब्दांची लय बिघडते. प्रातिनिधिक स्वरूपाच्या जाती घेतल्या, एक ब्राह्मण घेतला, एक मातंग घेतला, आणि ख्रिश्चन धर्माचा प्रतिनिधी घेतला, आणि मोहम्मद घेतला. मोहम्मदाला पोटाशी धरावं, काय संपत्ती तरी तुमच्या ख्रिस्ताला पोटाशी धरावं असं महात्मा फुले म्हणतात. का म्हणतात? व्यवस्थेला विरोध आहे. सर्व माणसं, जातीतली माणसं ते आपल्या पोटामध्ये घेऊ इच्छितात. महात्मा फुल्यांनी ब्राह्मण बाईचा मुलगा दत्तक घेतलाय, मूल नसताना. दुसरं लग्न महात्मा फुले करू शकले असते, पण केलं नाही. मूल नाही हे दुःख असेल त्यांच्या मनामध्ये. अनेक सगळी संसार सगळे पाहत असताना त्यांनी दत्तक मुलगा घेतला. तो मायाचा घेतला नाही, दलितांचा घेतला नाही, कुणब्याचा घेतला नाही, ब्राह्मण समाजाचा मुलगा दत्तक घेतला. आणि दत्तक मुलाच्या नावानं त्यांनी प्रॉपर्टी आपल्या घरात घर नावानं करून दिलं, संबंध पैसा त्याच्या नावानं करून दिलेला. ही भूमिका महात्मा फुल्यांची व्यापक अशी आहे. आणि म्हणून हा संबंध देश एकत्र करत असताना समाज परिवर्तन, धर्म परिवर्तन, देशाच्या परिवर्तनाच्या मध्ये परिवर्तनाचा लढा करत असताना समग्र परिवर्तनाचा विचार त्यांच्या डोळ्यासमोर आहे. जगातल्या स्त्री पुरुषांनी समान राहावं, समान आहे आणि प्रत्येकाचा निर्मिक आहे. हिंदू धर्माच्या ईश्वर कल्पनेला विरोध केला, पण ईश्वरी कल्पना ही शेवटी निर्मिकाच्या रूपाने महात्मा फुले मानतात. आणि हा निर्मिक बाबासाहेब आंबेडकरांना परवडणार नव्हता.
निर्मिकाच नाही, ईश्वर नाही, कल्पना ही बाबासाहेबांना पचू शकत नाही. पण त्यामुळे 7 कोटी दलितांचं वाटोळ झालं, आयुष्याचं मातेर झालं. त्यांना जर माणूस बनवायचा असेल तर ईश्वराच्या नादी लागायचं नाही, बाबासाहेबांनी ठरवलं. आणि म्हणून फुले महात्मा फुलेंना गुरु मानलं, पण त्यांचा सार्वजनिक सत्य धर्म असताना तो स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी महात्मा फुलेमध्ये हा पेच आहे, पण तो पेच समजून घेतला पाहिजे. शाहू महाराज हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहे, शिवाजी महाराज हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत, पण खरा हिंदू धर्म, व्यापक हिंदू धर्म, वसुदैव कुटुंबकम ही हिंदू धर्माची मूलभूत तात्विक अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वराची ओवी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापली आहे. एक दिवस छापली नाही, जेवढे अंक छापले तेवढ्या अंकामध्ये ही ओवी आहे. पहिल्या कुंकू आहे, पेपरचं ब्रीद वाक्य ज्ञानेश्वराच्या ओवीला, ज्ञानेश्वर ब्राह्मण. पण समतानिष्ठ ओवी छापली, तुकारामाचे अभंग छापले बाबासाहेबांनी. तुमचे न्यायमूर्ती रानडे ब्राह्मणग्रस्त, पण देशातला मोठा माणूस म्हणून बाबासाहेबांनी रानड्यांचा गौरव केला. बाबासाहेबांचा संघर्षही आपण समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांनी केलेला संवाद ही आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेब जातीवादी भूमिका घेत नाहीत, बाबासाहेब व्यापक भूमिका घेतात, मानवतावादी भूमिका घेतात, समाजवादी भूमिका घेतात, सेक्युलर भूमिका घेतात. बाबा सेक्युलर बाबासाहेब, संविधानात्मक बाबासाहेब आणि बुद्धिस्ट बाबासाहेब हे 3 पैलू बाबासाहेबांचे आहेत. तिन्ही पैलूमध्ये आपण शत्रुत्व विरोध मानायचं कारण नाही, विसंगती नाही. बुद्ध धर्म उदार आहे, कर्मठ बुद्धी धर्म, बुद्ध धर्म नव्हे. शुद्ध बुद्ध धर्म हा व्यापक आहे. जगावरती करुणेचं पांघरून तो घालतोय. जगातल्या प्रत्येक जीवाला अहिंसेचं दान देऊन तो पोटात घेतो आहे. बुद्धाचा विचार हा अत्यंत जगाच्या संबंध परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत व्यापक आहे. पण युद्ध नको, बुद्ध हवा ही जगाची घोषणा आहे. जगामध्ये संवाद वाढला असताना हिंसेचं थैमान चालू आहे. रशिया तयार करतोय युक्रेनच्या संदर्भामध्ये, तैवानच्या संदर्भात चीनचं धोरण विस्तारवादी आहे. गिळंकृत करण्याचा प्रयत्न छोटा राष्ट्र तैवान, चीनचा प्रयत्न आहे. 14 राष्ट्राच्या सीमापर्यंत त्यांचा संबंध विस्तारवाद वाढलेला आहे. एकीकडे नाटोचे 30 देश अमेरिकेच्या पक्षामध्ये आहेत आणि दुसरीकडे उत्तर कोरिया, तुमचा इराण, तुमचा पाकिस्तान आणि संबंध चीन, रशिया एकीकडे आहेत. पण तरीही 3 कोणांचा हा सत्ता खेळ चालू आहे. महासत्ता 3, एक अमेरिका, एक रशिया आणि चीन. या महासत्तांच्या युद्धामध्ये मानवता बेचिराख आहे. तुम्हाला शांतता पाहिजे की युद्ध पाहिजे? पाकिस्तान मधल्या माणसाला सुद्धा शांतता पाहिजे, चीन मधल्या माणसाला सुद्धा शांतता पाहिजे. पण सगळे त्यांचे राजकर्ते मात्र हुकुमशाही प्रवृत्तीनं सबंध साम्राज्य निर्माण करणार. महासत्तांचा खेळ शोषणाचा आहे. एका देशानं दुसऱ्या देशावरती राज्य करणं, आर्थिक शोषण कुठलंही असो वाईट असतं. बाबासाहेबांनी सांगितलं, बुद्धांनी विचार केलेला आहे. तृष्णा नाशाचा मुद्दा बुद्धाचा निर्णायक मुद्दा आहे. तृष्णा, आशा, लालसा ही दुःखाचं मूळ आहे आणि म्हणून तृष्णा नाश केला पाहिजे हा बुद्धाचा उपदेश आहे. या साम्राज्यवादी देशानं विस्तारवादाचं वेळ आहे. कशासाठी? मोठ्या राष्ट्रांच्या तर्फे झुंज लावायची आणि संबंध अण्वस्त्र वाढवायची, हत्यारं संबंध निर्माण करायची, 2 देशाच्या लढाया निर्माण करायच्या आणि त्या खेळामध्ये त्यांना हत्यारं पुरवून विकून त्या शोषणातून संबंध मोठे व्हायचं. महासत्ता कशासाठी? जगामध्ये अव्वल ठरण्यासाठी, जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरण्यासाठी. ही भूमिका अमेरिका आणि रशिया आणि संबंध चीन घेत आहे. अशा वातावरणामध्ये भारताकडे महावीर आहे. आपल्याकडे महापुरुषाचं भांडण नाही, भांडण अनुयायाचं आहे. ही सगळी भारताच्या नकाशामध्ये आम्ही एकत्र कसे राहणार? जैन समाज छोटासा आहे, बौद्ध धर्माची संख्या कमी आहे,
मुसलमानांची संख्या 22 काय कोटी आहे, हिंदूची संख्या बहुसंख्य आहे. या सगळ्यांनी जर गाडीची शेंडीची सगळं भांडण लागलं तर करायचं का? एक पूर्वेकडे बघून श्रद्धा ठेवतो, एक पश्चिमेकडे बघून श्रद्धा ठेवतो, एक अल्लाहू अकबर म्हणतो, दुसरा आरत्या करतो देवाच्या. धर्माचा अतिरेक झाला, धर्माचा वर्चस्ववाद वाढला, माझा धर्म श्रेष्ठ प्रकारची जर भूमिका वाढली तर धर्माच्या संघर्षामध्ये जगाचं वाटोळ झालं. धर्माच्या संघर्षामध्ये माणसाचं रक्त सर्वाधिक संबंध सांडलेला आहे, रक्ताच्या नद्या वाहिल्या. आता धर्म कोणता? तो माणसाला जोडतो तो धर्म, तोडणारा धर्म नव्हे आणि मारणाराही धर्म नव्हे, तारणारा धर्म आहे. आता प्रश्न शिल्लक आहे, एका नकाशामध्ये आपण सर्वजण हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध हे कसे नांदायचे, आपण शांततेनं कसं नांदायचं? आणि शांततेशिवाय विकास शक्य नाही. भाकरीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, संबंध, भौतिक प्रश्नांचा आपल्याला विचार करता विकास पाहिजे आणि विकासासाठी शांतता पाहिजे. त्यासाठी बहुसंख्याकांचा अन्याय लहान धर्मावरती होता कामा नये. धर्माचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं म्हणून धर्माचा अतिरेक चालणार नाही, धर्माच्या नावावर विकृती चालणार नाही, वर्चस्ववाद चालणार नाही. पण हिंदू राष्ट्राची संकल्पना ही संविधानाला अमान्य आहे. हिंदू कुठल्याही धर्माची संकल्पना संविधान मानत नाही. बाबासाहेब म्हणाले, मी प्रथम भारतीय आणि नंतर ही भारतीय, शेवटी भारतीय. बाबासाहेब बुद्ध नाही म्हणाले, मी पहिला बुद्ध आणि शेवटी बुद्ध असं नाही म्हणाले, कारण त्यांना जाणीव आहे राष्ट्राची, ही राष्ट्रभक्ती आहे. बाबासाहेब अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये राहिले असते तर पैसा संबंध खोड्याने पैसा ओढला असता, त्यांना कोणी जातपातीने तिथं हिंडवलं नसतं. पण ज्या देशामध्ये त्यांची 7 कोटीची जनता होती, त्यांची आजी आजोबा आई आणि संबंध इथे राहिली सगळी माणसं, आणि देशातल्या संबंध माणसांचा विचार करत असताना संबंध स्वातंत्र्याचा, बंधुतेचा विचार त्यांना महत्वाचा वाटत होता. पण तिथली नोकरी टाळून परदेशातून बाबासाहेब स्वदेशामध्ये आले. 14 कोटीच्या मुसलमानांच्या संख्येच्या बळावर चीन पाकिस्तान मिळवला. बाबासाहेबांनी 7 कोटीच्या बळावर बलिस्तान मागितलं का? मागितलं नाही. तर बाबासाहेब असल राष्ट्रभक्त होते. बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती सगळ्या भारतीयांनी उपकाराच्या संबंध पिढ्या जरी गेल्या तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. भारतीयांनी ऋणी राहिलं पाहिजे, अनेक कारणासाठी ऋणी राहिलं पाहिजे बाबासाहेबांच्या संदर्भात. आणि म्हणून एकत्र नांदत असताना छाताळावर बसून गळा कापणार का? हिंदूंनी मुसलमानाचा, मुसलमानाने बौद्धाचा, बौद्धाने जैनाचा गळा कापायचा का? गळा कापून प्रश्न सुटेल का? समुद्रात नेऊन एखादा धर्म, एखादी जात बुडून प्रश्न सुटेल का? नाही सुटला. माणसाच्या गळ्यामध्ये गळा घालून माणसाचं गाणं गायलं तरच माणसाचा संबंध विजय शक्य आहे. तो विचार बुद्धाने मांडलेला आहे, तो विचार महावीरांनी मांडला, तो विचार गांधींनी मांडलेला आहे, विवेकानंदांनी मांडलेला आहे. विवेकानंदाचं हिंदुत्व हे प्रमाण हिंदुत्व आहे, शुद्ध हिंदुत्व आहे. नथुराम गोडसेचं नालायक ब्राह्मणाचं ते हिंदुत्व कर्मठ आणि घातक क्रूर अशा प्रकारचं हिंदुत्व आहे. नथुराम गोडसेनी एकदा गांधी मारला. आज आधुनिक काळामध्ये त्याच मारेकरी नथुराम गोडसेचे मंदिर उभे केले जात आहेत. लाज वाटली पाहिजे. जे समाज आणि जे मुठभर माणसं मारेकऱ्याचं मंदिर उभे करतात, देव करून त्याला बसवतात आणि महात्म्याचा संबंध पराभव करतात, त्या संबंध देशाला भवितव्य राहणार नाही. ही प्रवृत्ती संपवली पाहिजे. या दृष्टीने विचार करताना संबंध एक संघ भारत निर्माण करण्यासाठी संविधान महत्वाचं आहे, संविधानाचे अधिकार महत्वाचे आहेत. मित्र हो, आपल्याकडे 28 कलमामध्ये आलेला आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम नंबर 29 आणि 30 मध्ये आलेले आहेत. अभिव्यक्तीचं महत्व आणि हक्क कलम 19 मध्ये आलेला आहे. दुरुस्ती झाली घटना समितीमध्ये, घटनेच्या संबंध मसुद्यामध्ये सुद्धा. त्यावेळेस
सध्या 1 प्रास्ताविक आहे, 12 अनुसूची आहे, 25 भाग आहे, 5 परिशिष्ट आहे आणि 448 कलमांची घटना आहे. यामध्ये 284 सभासदांनी सह्या केल्या. त्यामध्ये 15 स्त्रिया आहेत संपूर्ण भारतातल्या. सरोजिनी नायडू आहेत, हौसा मेहता आहेत, दुर्गा देशमुख आहेत, राजकुमारी अमृत कौर आहेत आणि अनेक स्त्रिया आहेत, अनेक विद्वान आहेत. पण खरं पुण्य बाबासाहेबांनीच पेरलं. आजारी असताना अडवं झोपून सुद्धा त्यांनी घटनेचं संबंध जगातल्या घटनांचा अभ्यास करून या माणसानं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कष्ट घेतले. किती कष्ट घ्यावे. दुसऱ्या देशाच्या घटनांची कॉपी नाही. इथल्या गोळवलकर गुरुजींनी, RSSच्या गुरुजींनी, वंदनीय गुरुजी आहे त्या RSSला, बाबासाहेबांच्या घटना म्हणजे खिचडी आहे म्हणले तिने, गोधडी आहे, ह्याचं ठेगं त्याचं ठेगं जोडून ही घटना तयार केली आहे. अशा प्रकारचं करंटेपण, बुद्धीचं करंटेपण गोळवलकरांनी त्यांच्या विचारात व्यक्त केलंय. गोळवलकरांनी समाजवादाला विरोध केला आणि बाबासाहेबांनी समाजवादाला स्वीकारलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी समाजवादाला स्वीकारलं, राम मनोहर लोहियांनी समाजवादाला स्वीकारलं. एवढं त्याचं विवेकानंद स्वामींनी वेदांती समाजवाद मांडला आणि तो विचार मांडला. आधुनिकता आणि संबंध परंपरेतलं पुण्य एकत्र जोपासलं. या संबंध देशाच्या पातळीवरती सेक्युलर भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली आणि तीच महत्वाची आहे. याशिवाय देश जगणार नाही, देश विकसित होणार नाही. तिरंगा झेंडा आपल्याला जर तडफडताना पाहायचा नसेल, भडकताना दौडानं पाहायचा असेल तर आपल्याला एकसंघ राहिलं पाहिजे आणि बहुसंस्कृती एकता जपली पाहिजे. मला मान्य आहे की एखादा धर्म लहान आहे. आपल्या प्रार्थना समाजामध्ये, आपल्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या सुफी संत, मुसलमानांचे संत काय आपल्याला वावड आहे त्यांना स्वीकारलं पाहिजे. आदिवासीचे संत ते स्वीकारलं पाहिजे, वारकरी संत स्वीकारलं पाहिजे. बौद्ध धर्मातले महान अशा प्रकारचे भगवंत आनंद कौसल्यायन असो, आनंद अशा प्रकारचे अनेक दलाई लामा असो, हे स्वीकारले पाहिजे. जगाचं संबंध कल्याण करण्याची भूमिका सर्व संतांची, सर्व महंतांची, सर्व महापुरुषाची. आणि म्हणून महापुरुष एका देशाचे नसतात, एका धर्माचे नसतात, एका जातीचे नसतात आणि संबंध विश्वाची मानवता प्रभावित करण्याचं कर्म, पुण्य त्यांच्या पदरी असतं. म्हणून दलाई लामा आणि तुमचे भगवंत आनंद कौसल्यायन, देवी कोसंबी, बुद्ध, महावीर याची बेरीज करावी. ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांची बेरीज करावी. स्वामी विवेकानंद आणि स्वामी आपले महात्मा गांधी यांची बेरीज पाहिजे. आगरकर आंबेडकरांची बेरीज पाहिजे. महात्मा फुले आणि महात्मा गांधीची बेरीज पडावी. सर्व महापुरुषांची बेरीज हे मानवतेच्या कल्याणासाठी आज आवश्यक आहे. सगळं चांगुलपण जर आपण एकत्र घेण्याची प्रवृत्ती घेतली, बौद्ध विहार असो, मंदिर असो, मस्जिदी असो, त्यामध्ये एकच धर्माचं शिक्षण दिलं जातं. त्याऐवजी सर्व धर्मातल्या चांगुलपणाचं शिक्षण त्यामध्ये देण्यासाठी नवा माणूस आपल्याला घडवायचा. मस्जिदीतून घडेल, बुद्ध विहारातून घडेल, मंदिरातून घडेल, एकांगी मॉडेल काढू नका. बहुसंस्कृतिक पुण्याई जपणारा माणूस तुम्ही उभा करा. भारताचा नागरिक भारताचं नागरिकत्व जोपासणारा नको, विश्वाचं नागरिकत्व पचवणारा पाहिजे. विश्व मानवता महत्वाची आहे, विश्व कल्याण महत्वाचं आहे आणि संबंध विश्व संस्कृती महत्वाची आहे. इतका व्यापक विचार आपण करावा. आणि या संबंध बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना, बुद्धाच्या साक्षीनं इथे निवेदन करत असताना, बुद्धाची प्रेरणा निश्चित आहे, महावीराची प्रेरणा निश्चित आहे. या सर्वांच्या प्रेरणेनं नवा मानवतावाद, बेरजेचं तत्वज्ञान, बेरजे मधली मानवता, बेरजे मधलं शहाणपण, बेरजे मधलं सत्यात्मक सामर्थ्य, सॉक्रेटिस पासून ते आंबेडकरांपर्यंत सत्य एकत्र आणावं. मानवसा संबंध सुखी करावी. माणसाचं दुःख अटळ आहे. बुद्धाने सांगितलं दुःख अटळ आहे, अनिवार्य आहे. आपण फक्त दुःखावर पुंकर घालू शकतो. पुंकरीचं तत्वज्ञान हे माणूसपणाचं तत्वज्ञान आणि या बेरजेच्या पुण्याईवरच पुंकर घालता येऊ शकेल. माणसाचं दुःख सुसह्य करा, माणसाला जगवा, माणसाला पोटात घ्या आणि माणसासारखं जगा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.
या धम्मदायक बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये अनेक दिवसांनी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रबोधनाचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेले आहेत. आपली या धम्मराज अशोक विचार आणि विकास मंचाची ही एक परंपरा आहे की बाबासाहेबांची आणि महापुरुषांची जयंती जी आहे ती अतिशय विचाराने झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीची जयंती आम्ही यावर्षी साजरी करत आहोत आणि त्यामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन आणि बाबासाहेबांचा धगधगता संघर्ष आणि त्यांनी देशासाठी केलेलं योगदान, मग ते संस्थानाच्या रूपामध्ये असेल किंवा त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या लढ्याच्या माध्यमातून असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानाची जी मूल्य आहेत त्या मूल्यांसाठी बाबासाहेबांनी केलेलं कार्य आणि त्यांच्यासारखंच इतर जेवढे काही महापुरुष आहेत, संत महात्मे आहेत, मग या ठिकाणी सबनीस साहेबांनी सर्व धर्मातील जे जे महापुरुष, भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या प्रतिमांना प्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती धम्मराज अशोक विचार व विकास मंच, त्याचप्रमाणे धम्मदायक बुद्ध विहार केशवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकाणी आपण साजरी करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीपालजी सबनीस साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहणारे आपल्या विभागातील आमदार साहेब चेतनदादा तुपे पाटील, त्याचप्रमाणे नगरसेविका पूजाताई कोदरे, समीर भाऊ कोदरे, त्याचप्रमाणे रमेश राऊत